ज्या गोष्टीची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, सीईटीचे फॉर्म भरायला सुरुवात केव्हा होईल? मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी की सीईटीचे फॉर्म भरायला आता सुरुवात झाली. मित्रांनो, आता फॉर्म आपण कशा प्रकारे भरला पाहिजे, फॉर्म भरता तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे बघा, कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक मित्रांनो, त्या संदर्भातील संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून बघा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत सगळ्या लोकांनी बघा, तुम्हाला फॉर्म भरताना एक सुद्धा चूक मित्रांनो होणार आहे. ओके, चला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो, जी आता तुमची सीईटी होणार आहे मित्रांनो, की याचे फॉर्म तुम्ही भरणार आहात, पण याची तयारी सुद्धा होणं मित्रांनो बघा तितकंच महत्त्वाचं आहे. मग आपण याच तयारीसाठी मित्रांनो बघा सीईटी साठी खास एक पॉवरफुल जबरदस्त मित्रांनो बघा टीआरटी असो, बार्टी असो, महाज्योती, सारथी, एआरटीआय यासाठी आपण कोर्स बनवला मित्रांनो. हा कोर्स आपण प्रत्येक एक्झाम साठी सेपरेट बनवला. जर तुम्हाला पोलीस भरती सीईटी द्यायची असेल तर पोलीस भरती सीईटीचा आपल्याकडे कोर्स उपलब्ध बघा. जर तुम्हाला यूपीएससी ची सीईटी द्यायची बघा, त्याचा कोर्स आपल्याकडे आहे. राज्यसेवा, कंबाईन, एसएससी, आरआरबी, बँकिंग, एमईएस बघा, प्रत्येक सीईटी साठी मित्रांनो आपला एक स्वतंत्र कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1 उपलब्ध बघा. ह्या कोर्सचा सगळे विद्यार्थी मित्रांनी आपल्या इग्नाइट अकॅडमीवरच्या ऍपवर जाऊन फायदा घ्यायचा. ओके, आणि तुम्हाला यासाठी बघा खूप सारी मदत लागणार आहे इग्नाइट अकॅडमीच्या टीमची. तर तुम्ही मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ना गुगल फॉर्म टाकलाय, हा गुगल फॉर्म सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय फिल करून ठेवा. तुम्हाला आपली टीम बघा टप्प्याटप्प्यावरती मित्रांनो योग्य प्रकारे या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणं. ओके, येस, आपण डायरेक्ट जाऊयात मित्रांनो या नोटिफिकेशन जे तुमचा आता जो अर्ज भरण्यासाठी ज्या महत्वाच्या सूचना तुम्हाला आल्या त्याच्यावरती आपण जर बघा. पहिलं बघा सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म तुमचे मित्रांनो आता हे डायरेक्टली सुरू झालेले. ओके, येस, आणि दुसरा मुद्दा बघायचा तुम्हाला काय म्हटलंय. ओके, हा हे नोटिफिकेशन तुमच्या सगळ्यांसमोर मित्रांनो. ओके, पहा, उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रवेश योजनेच्या प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि इतर बाबी सर्व तुम्हाला गाईडलाईन दिल्या. ओके, पहिला मुद्दा बघा, उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आयडी असणं बघा, तुमच्याकडे ईमेल आयडी पाहिजे. ओके, वैध व्हॅलिड असा, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्हाला घ्यायचा बघा, प्रोफाईल तयार करताना उमेदवारांनी वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणं, तुम्हाला मोबाईल क्रमांक हा व्हॅलिड तुम्हाला प्रोव्हाइड करणं आवश्यक असणार आहे. तिसरा मुद्दा, उमेदवाराकडे अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी ही साईज मध्ये बघा खाली दिलेली साईज याच्यामध्ये तुम्हाला स्कॅन केलेलं असतं तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला 50 ते 100 केबीच्या जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आवश्यक आहे, लक्षात घ्या. दुसरा, स्वाक्षरी जी तुमची मित्रांनो ही कमीत कमी तुम्हाला 80 केबीच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ओके, आणि ही सुद्धा तुम्हाला जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे बघा. हे सगळे मुद्दे तुम्ही रेडी करा, लिहून घ्या कागदावरती. ओके, किंवा तुम्ही हे जे पॉइंट आहे हा व्हिडिओ पुन्हा पॉज करून वगैरे बघून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी रेडी करा आणि मग तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे, बरं, आता पुढचा मुद्दा बघा, तुम्हाला काय म्हटलं पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहे. तर पहिला मुद्दा, तुमचं 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. 12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे बघा. पदवी उत्तीर्ण बघा, जे तुमची ग्रॅज्युएशन झालं त्याचं तुम्हाला गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र ऑब्लिक टाकलं, त्याच्यामुळे तुम्ही दोघीपैकी काहीतरी अपलोड करू शकतात. ओके, आदिवासी बघा, डोमेसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे. ओके, त्याची पीडीएफ तुम्हाला बनवून ठेवायची. आधार कार्ड त्याचा पुढचा भाग, मागील भाग, लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे, पुढील आणि मागील दोन्ही बाजूंचा तुम्हाला काय करायचंय स्कॅन करून पीडीएफ अपलोड करायची. ओके, जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक. ओके, पुढचा व्हॅलिडिटी बघा फक्त टीआरटीआय साठी बंधनकारक, लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा. मागच्या वेळेला ह्या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचा फॉर्म रिजेक्ट झाला होता मित्र. ओके, आमच्याकडे सगळ्या गोष्टीचा डाटा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही मित्रांनो काय करा, टीआरटीआय साठी बघा हे जात विद्यार्थी प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. ओके, उत्पन्नाचा दाखला, ओके 3 वर्षाचं मागचं तहसीलदार कार्यालयाने निगडित केले, तलाठीचा नको, लक्षात घ्या तहसीलदार कार्यालयाने निर्गमित केलेलं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल बघा, महाज्योतीसाठी तर कंपल्सरी मित्रांनो हे. दिव्यांग मध्ये मोडत असाल तर तुम्ही प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनाथ मध्ये मोडत असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. ओके, गॅजेट तुमचं काही मित्रांनो बघा तुम्हाला लागू असेल, काही नावात बदल वगैरे काही प्रॉब्लेम असेल तुमचे, तर ते गॅजेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं मित्रांनो आवश्यक आहे. ठीक आहे, यस. आता डायरेक्ट आपण जाऊयात पुढच्या मुद्द्यावरती मित्रांनो. ओके, मी जे मागची झाली तुम्हाला ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. ओके, जेपीजी फॉर्मॅट तुम्हाला साईन तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा बघा काय म्हटलं याच्यामध्ये, उमेदवाराने कोणत्याही योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी सूचना लक्षपूर्वकाचा. पहिली सूचना बघा, उमेदवाराने सामायिक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवरती जावं बघा. लिंकवर जायचे, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन या नावाच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे. त्यात प्रोफाईल मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची मित्रांनो. ओके, आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला असं बघा लाल रंगाचं चिन्ह दिलं लक्षात घ्यावा, त्या ठिकाणची माहिती तुम्हाला भरणं बंधनकारक आहे. ती माहिती तुम्ही स्किप करू शकत नाही. ओके, बरं, पुढचा मुद्दा, रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा मध्ये संपूर्ण माहिती भरेल. तुमचा जो लॉगिन आयडी मित्रांनो
त्याच्यावर तुम्हाला पासवर्ड लक्ष द्या, तुमचा जो लॉग इन आयडी आहे त्याच्यावर तुम्हाला पासवर्ड येईल मित्रांनो, आणि पासवर्ड बदलून विद्यार्थ्यांनी नवीन पासवर्ड तयार करा. जो तुम्हाला आलेला पासवर्ड असेल मित्रांनो तो तुम्ही काय करायचा, रिसेट करून घ्यायचा, नवीन पासवर्ड त्या ठिकाणी आपण अपडेट करून घ्यायचा. सदरचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत तसेच हॉल तिकीट प्रिंट काढणे व इतर सर्व गोष्टी सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. ओके, आपला आयडी पासवर्ड व्यवस्थित तुमची जोपर्यंत बघा सगळ्या प्रोसेस तुमच्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित तुम्ही सगळ्या लोकांनी काय करायचं, त्याला सांभाळून ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघा सांगितला, संकेतस्थळ दिलेल्या लिंक वरती लॉग इन या टॅबवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. दुसरा मुद्दा, ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये नमूद केलेली माहिती भरा. लक्षात घ्या, यामध्ये काही माहिती लाल रंगाच्या चिन्हाने दर्शवलेली असल्याने ती माहिती उमेदवारांना भरणं बंधनकारक असतं. लक्ष. ओके, तर त्याशिवाय आपली त्या योजनेसाठी नोंदणी वैध मानली जाणार नाही. जो कॉलम तुम्हाला कंपल्सरी सांगितलाय त्यातली जर इन्फॉर्मेशन तुम्ही फिल नाही केली मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे तो वैध धरला जाणार नाही. महत्वाचा मुद्दा. ओके, पुढचा मुद्दा, सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणी अर्जामध्ये 5 पायऱ्या तुम्हाला दिल्या. पहिला तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स त्या ठिकाणी भरायचे, दुसरं तुमचं ऍड्रेस डिटेल्स पिनकोडचं भरायचं तुम्हाला, क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे तुम्हाला, अपलोड डॉक्युमेंट नावाचं कॉलम आणि प्रिव्ह्यू. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 5 स्टेप मध्ये तुम्हाला सगळ्या प्रॉपर फिलअप करायचे मित्रांनो. ओके, दुसरा मुद्दा, अर्जातील पहिली पर्सनल डिटेल्स पायरी पूर्ण भरून झाल्यावरती सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट स्टेप करायचे. नंतर तुम्ही ऍड्रेस याच्यावरती भरा, नंतर सेव्ह नेक्स्ट करा. पुन्हा तुमची जी काय तिसरी पायरी शैक्षणिक माहिती क्वालिफिकेशन त्याच्यावर सेव्ह आणि नेक्स्ट करा भरून. ओके, नंतर पुढचा मुद्दा जो तुमचा मित्रांनो शैक्षणिक माहिती भरून झाल्यावरती चौथी पायरी भरताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक तसेच कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अर्जात नमूद केलेल्या साईज मध्ये तयार करून ठेवा. बघा तुम्हाला या ठिकाणी साईज सांगितली, कोणता कागद कोणत्या साईज मध्ये तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याच साईज मध्ये तो कागद बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठलाही मुद्दा येणार नाही. ओके, यस. आता पुढचा मुद्दा लक्ष, याच्यामध्ये कोणत्या साईज मध्ये कोणते डॉक्युमेंट पाहिजे. पहिला मुद्दा बघा, त्याच्यामध्ये तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ. ओके, जेपीजी फॉर्मॅट तुम्हाला सांगितला 50 ते 100 KB. ठीक आहे, तुमचे साईज सांगितले 80 KB अंदर तुमची जेपीजी फॉर्मॅट मध्ये. ओके, स्कॅन कॉपी बघा 10वीचं तुमचं हे तुम्हाला 300 KB आसपास पाहिजे. बघा 300 KB पर्यंत तुमचं पाहिजे. ओके, नंतर तुमचं जे 12वीचं असेल ते सुद्धा तुम्हाला 300 KB पर्यंत पाहिजे. जे तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे 300 KB पर्यंत पाहिजे. ओके, पुन्हा तुमचं जे काय ग्रॅज्युएशन पीजीचं असेल ते पण तुमचं 300 KB. बघा पुन्हा डोमेसिल पण तुम्हाला 300 KB सांगितलं. ओके, आधार कार्ड सुद्धा तुमचं मित्रांनो 300 KB पर्यंत तुम्हाला सांगितलं. ओके, म्हणजे दोघी सेट तुमच्या. ओके, दोघी सेट करून तुमचं 300 KB च्या आसपास पाहिजे. ओके, बरं. कास्ट तुम्हाला 300 KB, कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 300 KB. ओके, इन्कम सर्टिफिकेट 300 KB मध्ये. ओके, बरं. नॉन क्रिमिनल पण तुम्हाला 300 KB मध्ये पाहिजे. ओके, डिसेबिलिटी मध्ये असाल ते पण तुम्हाला 300 KB, ऑर्फन मध्ये असाल ते पण 300 KB. ओके, गॅजेट असेल ते पण तुम्हाला 300 KB च्या साईज मध्ये सांगितलं. बघा म्हणजे साईज लक्षात ठेवा, 300 KB च्या याच्यामध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे. ओके, पुढचा मुद्दा पहा मित्रांनो, दिलेल्या साईज मध्ये कागदपत्रे जोडल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर दाबल्यावरती आपला संपूर्ण प्रिव्ह्यू येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही बदल करायचे तुम्ही मॉडिफाय करून त्याच्यामध्ये चेंज करू शकता. पण ते प्रिव्ह्यू सगळ्या लोकांनी एकदा बारकाईने नीट बघा, ती माहिती स्वतः तपासा, बरोबर सगळ्या गोष्टी आपण फिल केल्यात का ते बघा. ओके, नंतर अर्जाच्या शेवटी डिक्लेरेशन दिलं बघा, ते वाचून तुम्ही काय करा, सबमिट बटनावरती मित्रांनो क्लिक करायचं. ओके, नंतर सबमिट बटनावरती क्लिक केलं तर ओके बटनावर तुम्हाला शेवटी एक टॅब येईल, तो सबमिट करावा. सबमिट केलं की त्यानंतर तुम्हाला अर्जात कोणतीही दुरुस्ती करणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ओके करण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्या प्रिव्ह्यू मध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्हाला सगळ्या लोकांना पाहून घेणं आवश्यक ठरणार. ओके, यानंतर आपला अर्ज हा प्रिंट करून घ्या किंवा तो आपल्याकडे जतन करून ठेवा. उमेदवाराचे कागदपत्रे तपासण्याच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज मूळ कागदपत्रांसोबत सादर करावा लागणार. लक्षात ठेवा, ऐन वेळा जेव्हा तुम्ही डीबी साठी आमच्याकडे येतात, इन्स्टिट्यूट सारखे जातात त्यावेळेला तो अर्ज असणं आवश्यक असतं मूळ कागदपत्रांसह. ओके, मग त्यामुळे ते जतन करून ठेवा. आपल्याला कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. नाही तर तुम्ही म्हणा बार्टीवाल्यांना आम्हाला द्या, महाज्योतीवाल्या सांगणार आम्हाला द्या, तर भेटणार नाही. ओके, पुढे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय फॉर न्यू स्कीम वरती जाऊन उमेदवारांनी प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज भरावा लागेल. बघा, जर तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतंत्ररित्या तुम्ही अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला फिल करणं आवश्यक असणार. ठीक आहे, चला पुढचा 16 नंबरचा महत्वाचा मुद्दा बघा. याच्यामध्ये काय म्हणतात,
महत्वाचे, प्रथम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उपलब्ध करून देण्यात आलेले परीक्षेसंदर्भातील जिल्हा परीक्षा केंद्र निवडीचे प्राधान्यक्रम एक्झाम सिटी प्रेफरन्स त्या उमेदवारांकडून भरण्यात आला प्रत्येक योजनेच्या अर्जाकरिता कायम राहते. ओके, तुम्हाला जो सिटी तुम्ही दिली तो तुमचा कायम असेल. हा, योजना निहाय वेगवेगळ्या ऑनलाईन अर्ज भरताना वेगवेगळे परीक्षा केंद्र परीक्षा केंद्रीय जिल्हा निवडीचे स्वातंत्र्य असणार नाही का, तुम्हाला वेगवेगळा असा इकडे वेगळा तिकडे वेगळा असं स्वातंत्र्य तुम्हाला एकच जिल्हा कुठला तुम्हाला फिक्स करणं, याची नोंद घ्या. विचारपूर्वक परीक्षा केंद्र जिल्हा निवडीचे प्राधान्यक्रम द्यावे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकानुसार यात कुठलाही बदल केला जाणार नाही, याची सगळ्या विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यायची. शेवटचा मुद्दा, अर्जामध्ये पासपोर्ट फोटो स्वाक्षरी सीईटी परीक्षेला बसण्यापूर्वी तपासला जाईल. त्यानंतर माहिती किंवा फोटो जुळत नसल्यास उमेदवारांना सीईटी परीक्षा बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर माहिती जुळली नाही, तुम्ही फोटो मध्ये वेगळे दिसतात आणि तिकडे ऍक्च्युअल मध्ये मध्ये वेगळे, असा प्रकार त्या ठिकाणी होता कामा नये. ओके, यस, स्कॅनिंग आणि तुमचे जे काही दस्तावेज आहे त्या संदर्भात तुम्हाला ह्या काही गाईडलाईन्स मित्रांनो दिल्या आहेत. ओके, ह्या गाईडलाईन्स मध्ये सगळ्या लोकांनी वाचा. छायाचित्रामध्ये काय काय पाहिजे, तुमचा अलीकडचा तुमचा कलर फोटो त्याच्यामध्ये आवश्यक बघा, हलक्या रंगाचा पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळी रंगीत चित्र ओके असल्याची खात्री करा. तुमच्या फोटोमध्ये रेड आहे सुनिश्चित करा. काही लोकांचे ते डोळे वगैरे रेड वगैरे असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्या. चष्मा घालत असा तो कोणताही प्रतिबिंब दिसत असेल त्याची काळजी घ्या. तुमचे डोळे स्पष्टपणे याची खात्री करा, डोळे तुमचे क्लिअर दिसले पाहिजे ह्या मुद्दा. टोपी बिपी घातली असेल बघा, गडद चष्मा बिपा काळा बिळा रंगाचा ओके लिंबा खालचा घेतला असेल तर तो काढून बिडून घ्या. ओके, त्याची काळजी घ्या. कोणत्याही वस्तू किंवा कपड्या खांद्यावर रुमाल डोक्याला फेटा बिटा असेल तर काढून घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी फोटोमध्ये आवश्यक नाही. ओके, नाही तर लग्नाला गेला होता तो फोटो घेतला, तसे फोटो बिटो चालणार नाही तुमचे. ओके, बरं, अर्जामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश तुम्हाला डायरेक्टली नाकारण्यात देईल, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं मित्र. ओके, प्रवेश अर्जातला फोटो आणि स्वाक्षरी योग्यरित्या अपलोड केली नसेल तर उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. पासपोर्ट साईजचा फोटो पुन्हा सांगतो 50 ते 100 KB जेपीजी. ओके, अर्जात केलेली कागदपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे. नमूद कागदपत्रांऐवजी इतर कोणतीही खोटी चुकीची माहिती अपलोड केल्या तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल. लक्षात ठेवा, काळजी घ्या. योग्य डॉक्युमेंट्स तुम्हाला योग्य ठिकाणी अपलोड करायचे. ओके, साईनच्या बाबतीत पण तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे. पांढऱ्या कागदावरती निळ्या शाईच्या बॉल बघा, काळा बिळा पेन घेऊ नका, निळा पेन सांगितला त्याच्यातच तुम्हाला काय करायचंय, पांढऱ्या कागदावर साईन करायची. ओके, स्वाक्षरी अर्जदाराने केली बघा, मामाने केली, काकूने केली, बहिणीने केली, गुड्डीने केली, पप्याने केली असं चालणार नाही, स्वतः करावे लागणार. ओके, परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावर किंवा हॉल तिकीटवर अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यास किंवा ते अपलोड केलेल्या स्वाक्षरी न जुळल्यास अर्जदार अपात्र घोषित केले. ओके, स्वाक्षरी 20 ते 80 KBच्या जेपीजी फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. ओके, काही तुम्हाला सर्वसाधारण सूचना पण या ठिकाणी दिल्या आहेत. पहिली बघा, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी स्वतः त्याची प्रिंट काढून घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे, प्रिंट काढून घ्या. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराचं नाव, प्रवर्ग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर जे बेसिक डिटेल तुम्ही हे व्यवस्थित काय करा तपासून घ्या. या संदर्भात तुम्हाला बघा याच्यामध्ये फेरफार तुम्हाला नंतर करता येणार. ओके, अर्ज अत्यंत सजगतेने भरावा, कुठलाही पत्रव्यवहार तुम्हाला याच्यामध्ये केला जाणार नाही. ओके, तपशील माहिती चुकीची अर्धवट ठेवल्यास त्याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिक तुम्ही जबाबदार असणार. इंटरनेट वेबसाईट सर्व जास्त भार असल्यामुळे डिस्कनेक्शन, अक्षमता, लॉग इन करण्यात होण्याची शक्यता टाळण्यासाठी विहित वेळेत अर्ज सादर करा. बघा, म्हणजे शेवटच्या दिवशी फॉर्म बिम भरतात तुम्ही, मग तसं करू नका. वेळेत अगोदर सगळे चलन वगैरे तुमचे काय गोष्टी त्या तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये अर्जदाराने तिच्या अर्जात सादर केलेली कोणतीही माहिती उमेदवार वैयक्तिकरित्या बंधनकारक असेल त्यासाठी तो स्वतः जबाबदार असेल. आपण भरलेली माहितीसाठी स्वतः आपणच जबाबदार मित्रांनो. ओके, त्यामुळे सगळ्या लोकांनी माहिती भरताना ज्या इंस्ट्रक्शन मी सांगितल्या त्या तंतोतंत तुम्ही सगळ्या लोकांनी काय करा, फॉलो करा. ओके, हा, उमेदवाराने मित्रांनो बघा अर्जामध्ये भरलेली माहिती कोणत्याही टप्प्यावर खोटी वगैरे आली तर त्याला कारवाई होईल, त्याचा तो कायदेशीर कारवाईला पात्र असणार. ओके, त्याला अपात्र करणे. बघा, अर्ज भरताना उमेदवारांनी पात्र निकष पूर्ण केले याची खात्री करून घ्या. कागदपत्रांची पडताळणी करता ऑनलाईन प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असणार आहे. ओके, बरोबर आहे. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करण्यासाठी एकापेक्षा जास्त योजनांकरता अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी करते प्राप्त झालेल्या लॉग इन आयडी पासवर्डचा वापर करून न्यू ऍप्लिकेशन या टॅबद्वारे बघा, जर तुम्हाला दुसऱ्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर न्यू ऍप्लिकेशन टॅबद्वारे तुम्ही काय करा, फॉर्म भरा. परंतु परीक्षा दिनांक यांच्यात क्लॅश झाला तर सीईटीच्या तारखेबद्दल बदल केला जाणार नाही. माझे दोन्ही पेपर एकाच दिवशी आले, काय करू?
त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असणार. ओके, स्पष्टपणे तुम्हाला गाईडलाईन दिली. उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेची मित्रांनो तारीख, महत्वाची अपडेट तसेच त्या संबंधीचे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या ज्या काही तुमच्या मित्रांनो सूचना असेल त्याचं तुम्हाला काय संकेतस्थळावर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं अपडेट भेटेल. ओके, जर तुम्हाला काही टेक्निकल हेल्प लागली तर तुम्हाला इथं क्रमांक वगैरे दिलाय मित्रांनो. 020 26 34 36 00 हा क्रमांक तुम्हाला दिला. ओके, ईमेल आयडी पण तुम्हाला बघा helpdesk.scheme.barty@gmail.com याच्यावर किंवा bartyhelpdesk@gmail.com या ईमेलवर तुम्ही ईमेल करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीची काही हेल्पलाईन लागली तर नंबर असू द्या 8888 99 6116 या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके, हा व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणीही तुमच्यातला व्यक्ती अर्ज भरणार नाही, कारण यात खूप महत्वाच्या गोष्टी गाईडलाईन आपल्याला मित्रांनो सांगितलेल्या आहेत. ओके, तर या सगळ्या गाईडलाईन तुम्ही काय करा, तंतोतंत फॉलो करा. आणि लक्षात घ्या, सीईटी शिवाय तुम्हाला मित्रांनो पास झाल्याशिवाय तुम्हाला ह्या योजनेचा फायदा भेटणार नाही. जी तुम्ही सगळी मेहनत घेतली ही मेहनत जर तुम्हाला मातीत जाऊ द्यायची नसेल मित्रांनो तर ह्या सीईटीच्या तयारीसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला सगळ्याच कॅटेगरीसाठी बघा मित्रांनो आपण TR, TI, RT, महाज्योती, सारथी, EAT सगळ्यांसाठी मित्रांनो बघा आपण प्रत्येक एक्झामसाठी स्वतंत्र असणारा बघा आपला ₹1 कोर्स उपलब्ध आहे. ह्या कोर्सचा तुम्ही सीईटी साठी फायदा करून घ्या आणि इग्नाइट अकॅडमीला पहिला पसंतीक्रम तुम्ही द्या. तुम्हाला इग्नाइटच्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मित्रांनो या स्कीम मध्ये तुम्हाला भेटणार. ओके, यस. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या लोकांना आवडला असेल, समजला असेल. काही डाऊट असेल, ज्यांना शंका आहे त्यांनी काय करा, हा गुगल फॉर्म वगैरे भरून ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत मित्रांनो गायडन्स करण्यासाठी असताना डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकलेली, कोर्सची लिंक टाकली, गुगल फॉर्मची लिंक टाकली, या दोघी गोष्टी भरा, समजून घ्या आणि कोर्स तुम्हाला डायरेक्टली आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे. ओके, या पलीकडे तुमच्या मनामध्ये अजून काही शंका राहिल्या असतील तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. मी असेल आमचे टीम मेंबर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की उत्तर देऊ. ओके, आपण मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.